आज मी तुम्हाला सांगणार आहे एक प्रोफेशनल वोकल कसा रेकॉर्ड केला जातो मोबाईल फोनमध्ये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। भरपूर जणांचा असा प्रश्न असेल की मोबाईलमध्ये वोकल रेकॉर्ड करून प्रोफेशनल सॉन्ग बनू शकतो का? तर यस, तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल आणि माईक स्टुडिओ तुम्ही अफोर्ड नाही करू शकत तर तुम्ही फोनमध्ये रेकॉर्ड करून सुद्धा सॉन्गमध्ये प्रोफेशनॅलिटी आणू शकता। ते कसं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे। तसेच रॅप फोनमध्ये कसं बनवायचा, रेकॉर्ड कसं करायचा, रॅप लिरिक्स हे सगळे टॉपिक पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर केले जातील। म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑलवर सेट करून व्हिडिओला लाईक आणि काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा। तुमच्या कमेंटचं उत्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर केलं जाईल। आणि मी एक व्हिडिओ क्रिएटरसुद्धा आहे, तर इंस्टाग्रामवरती सुद्धा मला फॉलो करू शकता। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन मला फॉलो करू शकता। तर चला व्हिडिओ चालू करूया। सगळ्यात आधी तुम्हाला बँडलॅब ॲप डाउनलोड करायचं आहे। या ॲपमध्येच आपलं सगळं काम होणार आहे। तर ॲप ओपन केल्यावर असं इंटरफेस बघायला मिळेल। तुम्ही खाली प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून ओपन स्टुडिओवर क्लिक करा। तुम्ही इथे वोकल रेकॉर्ड पण करू शकता आणि रेकॉर्ड केलेलं वोकल इम्पोर्टसुद्धा करू शकता। रेकॉर्ड करण्यासाठी सिम्पली इथे क्लिक करा आणि रेकॉर्ड करताना काही गोष्टी लक्षात ठेवा। तुमच्या आजूबाजूला टी व्ही चालू असेल, कशाचा आवाज येत असेल तर ती जागा शक्यतो टाळा आणि शांत ठिकाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा। एखादी सेपरेट रूम असेल तर बेस्टच आहे। आणि रूममध्ये जर जास्त इको येत असेल तर तुम्ही फोनच्या आजूबाजूला कपडे किंवा ब्लँकेट ठेवून इको कमीसुद्धा करू शकता। वोकल्स तुम्ही रेकॉर्ड करून घ्या। वोकल रेकॉर्ड करून झाल्यावर यामध्ये ऑटो ट्यून कसा ॲड करायचा तुम्हाला सांगतो। खाली ऑटो पिच म्हणून एक ऑप्शन असेल, त्याच्यावर क्लिक करा। आता इथं जास्त काही अवघड काम नाही आहे, जस्ट 2 नॉर्मल स्टेप आहेत। पहिला आपण कोणत्या कीमध्ये वोकल रेकॉर्ड केला ते सिलेक्ट करा। माहीत नसेल तर ऑटो डिटेक्ट कीवर क्लिक करा। त्याच्यानंतर वोकलनुसार किती ऑटो ट्यून ठेवायचा तेवढं तुम्ही ठेवू शकता। शक्यतो 50 ते 60 पर्यंत ठेवा। नंतर एफेक्ट्सवर क्लिक करा। व्हॉइस नोट म्हणून एक प्रीसेट सर्च करा आणि एडिटवर क्लिक करून फक्त स्टुडिओ रिवर्ब ॲड करा। बास, सेव्ह करून एकदा ऐकून बघा कसं साऊंड करत आहे। मंगलमूर्ती राम दुलारे, आन पड़ाब तेरे द्वारे, हे बजरंग बली हनुमान, हे महावीर करो कल्याण, हे महावीर करो कल्याण। माझ्याकडून तुमची जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करेल। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।